हे आम्ही सर संपूर्ण जी प्रोसेस आहे की पहिल्यांदा आपला वार्ताहर पोलिसांच्या मुख्यालयात इकडे बातमी मिळतात त्या न्यायालयात जातो तो अशी इंटरव्ह्यूज करतो बातम्या करतो आणि मग वार्ताहर वेळेवर ऑफिसला येतो संपादकीय खात्यात जातो तिथे बातमीचं सगळं हे होतं आम्हाला सगळं जवळ सगळं एवढंच आम्ही केलेलं आहे ते काय जुना दाखवलं आणि मग छपाई सायकल दादर असं ते सगळं आहे आज काय झालं 350 मुलं पत्रकारांची आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. प्रेक्षकांना निवेदन करते की कृपया राज्यगीताच्या सन्मानार्थही आपण जागेवर उभं राहावं.
सर्व मान्यवरांच्या अनुमतीने कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. मंडळी, ठाण्यात राहायला आल्यापासून ठाणे वैभव या नावाशी आपल्या सगळ्यांची नाळ जोडली गेली. खरं तर नावात काय आहे असं बरेचदा म्हटलं जातं, पण मला असं वाटतं की ठाणं आणि ठाणे वैभव यांचं समीकरण इतकं अतूट झालेलं आहे की ठाणं म्हटलं की ठाणे वैभव आठवतं आणि ठाणे वैभव म्हटलं की ठाणं आठवतं. इतकं दोघांमध्ये एकरूपता किंवा एकात्म किंवा तादात्म्य त्यांनी पावलेलं आहे. आता ह्या ठाणे वैभवाचं जेव्हा जेव्हा वाचन करतं तेव्हा ठाणे या शब्दावर माझं नेहमी लक्ष केंद्रित होतं आणि या ठाण्याने माझ्या मनात ठाणच मांडून ठेवलेलं आहे. ठाण्याची ठसठस ठामपणे ठासून ठसवण्याचे ठाणेकर असणाऱ्या नरेंद्रांनी ठाम ठरवले. ठाऊक होते त्यांना की भविष्यात आपणच होणार ठाण्यातील बातम्यांचे ठेकेदार. त्यामुळे कधी ठेचा खात, प्रसंगी ठोसे देत, ठराविक ठोकताळे मांडत ठाणेकरांच्या मनाचा ठाव घेत घेत ठसकेबाज ठळक ठसा ठसवणारे ठाणेकरांचा ठेवा म्हणून ठाण्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले ठाण्याचे वैभव, अर्थातच ठाणे वैभव. ठाण्याचे मुखपृष्ठ बनलेलं, जनमानसात लोकमान्यता मिळवलेलं आणि आपलं स्वतःचं ठाणे वैभव वृत्तपत्र आता 50 वर्षांचं झालंय बरं का. 1975 ते 2025 हा कालपट चलचित्राच्या माध्यमातून आपल्या समोर आता सादर होतोय. महानगर मुंबईच्या गडद सावलीत जन्मलेल्या वृक्षाची ही कहाणी आहे. ठाणे वैभव हा डेरेदार वृक्ष आज 50 वर्षानंतर अनेक वादळे, संकटे आणि आव्हाने पेलून दिमागदारपणे उभा आहे. या वृक्षाची ही संघर्षाची गोष्ट आहे. ठाणे जिल्ह्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची ती ओळख आहे. विधायक आणि विश्वासार्ह पत्रकारितेची ओळख म्हणजेच ठाणे वैभव. ठाणे म्हणजेच ठाणे वैभव या समीकरणाची ही कहाणी आहे. ठाणे वैभव गेले वर्षभर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण वृत्तपत्राच्या जीवनात असे योग दुर्मिळच. कोणतेही भांडवलशाही पाठबळ नसणारे ठाणे वैभव आज दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीच्या हातात गेले आहे. सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेची मशाल घेऊन ठाणे वैभवच्या 50व्या वर्षात बल्लाळ कुटुंबीय पुढे निघाले आहे. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केले आहे. 25 ऑगस्ट 1975 रोजी ठाणे वैभवचा जन्म झाला. त्यांचे पितृत्व जाते ते कैलाशवासी नरेंद्र बल्लाळ यांच्याकडे. पत्रकारितेत करिअर करण्यासाठी ते पुण्यात स्थलांतरित झाले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्याने सुगंध नावाचे मासिक देखील सुरू केले. लिखाणाचा त्यांचा प्रवास सुरू झाला. सकाळसारख्या मोठ्या वर्तमानपत्राने देखील त्यांची दखल घेतली आणि त्यांना पहिली संधी दिली. नर्मविनोदी लेखन आणि शाब्दिक कोट्या करण्याची सहजता यामुळे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र यांना पाचारण केले आणि त्यांच्या व्यंगचित्र मासिक मार्मिकमध्ये ते लिहू लागले. नरेंद्र बल्लाळ आणि बाळासाहेबांची मैत्री वाढत गेली. पुढे नरेंद्र बल्लाळ यांना टाइम्स ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र टाइम्स सारख्या अगदी पहिल्या अंकापासून नरेंद्र बल्लाळ टाइम्स ग्रुपमध्ये सहभागी होते. नरेंद्र बल्लाळ अत्यंत प्रतिभाशाली होते. भारतातील पहिले विज्ञान कथा असलेल्या बालनाट्य मंगळावरची स्वारी हे त्यांनी लिहिले आणि राज्यभर त्याचे प्रयोगही केले. बल्लाळ कुटुंबाला ठाण्यात राहण्याची एक सुवर्ण संधी समोरून आली आणि ते 1972 साली ठाणेकर झाले. प्रादेशिक वर्तमानपत्रात ठाण्याच्या बातम्यांना क्वचितच जागा मिळेल. त्यामुळेच ठाण्यासाठी एक स्वतंत्र वर्तमानपत्र सुरू करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांनी आपल्या पत्नी कुमुदिनी हिच्याशी चर्चा केली. कुमुदिनी एका शाळेत शिक्षिका होत्या. त्याने त्यांना आत्मविश्वास दिला आणि मग ठाण्यातील श्रीरंगमधील प्रिया बंगल्याचे रूपांतर कार्यालयात झाले. हॉलमध्ये कामगार काम करीत आणि त्यांच्या जेवणाची तयारी त्याच बंगल्यातील स्वयंपाकघरात केली जात असे. नरेंद्र यांचे अख्खे कुटुंब यात सहभागी झाले. नरेंद्र बल्लाळ यांचा मुलगा मिलिंद, मुलगी मीरा हे देखील शाळेतून आल्यावर वर्तमानपत्राच्या कामात हातभार लावत आणि अखेर तो दिवस उजाडला. 25 ऑगस्ट 1975 रोजी ठाणे वैभवचा पहिला अंक प्रकाशित झाला. टाइम्सच्या सर्व प्रथा ठाणे वैभवमध्ये आणायच्या नरेंद्र बल्लाळ यांनी पहिल्या दिवसापासून ठरवले होते आणि त्यामुळे टाइम्स शीटसाठी ठाणे वैभव शीट असावी हा त्यांचा मानस होता. त्यांचे पुण्यातील जुने सहकारी प्रभाकर गुजराती यांच्या सहकार्याने त्यांनी ठाणे वैभव करंडक स्पर्धा सुरू केली.
या स्पर्धेस दिग्गजांचे आशीर्वाद आजवर लाभलेले आहेत. त्यामुळे विजय मर्चंट, विजय हजारे, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, भारताच्या पहिल्या विश्वकपमध्ये टर्निंग पॉइंट ठरणारा गोलंदाज बलविंदर सिंग संधू आणि भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे अशा एकाहून एक आजी माजी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेला हजेरी लावली आहे. ठाणे वैभवची पत्रकारिता निपक्ष असल्यामुळे त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला. सर्व राजकीय पक्ष विचार मंथन करण्यासाठी ठाणे वैभव कार्यालयात आवर्जून गेले. ठाणे वैभवच्या अनेक संकल्पना राजकीय नेत्यांनी आवर्जून स्वीकारल्या. पत्रकारितेचे सर्व निकष पाळले जात असल्यामुळेच त्यांनी वेळ प्रसंगी टीकाही सकारात्मक पद्धतीने स्वीकारली. जनता आणि सरकार यामध्ये ठाणे वैभव आजही एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. ठाणे वैभवची दुसरी पिढी म्हणजेच मिलिंद बल्लाळ यांनी ठाणे वैभवचे स्वरूप व्यापक केले. संवाद साधण्याची उत्तम शैली आणि कल्पकता यांच्या जोरावर ठाणे वैभव उत्कर्षाची नवी शिखरे गाठू लागला. खरे तर त्यांचे शिक्षण प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये झाले आहे. त्यात त्यांना सुवर्ण पदक देखील मिळाले आहे. त्यामुळे वडील जो पेपर साकारतील त्याचे केवळ छपाई करायची एवढाच त्यांचा मानस होता. पण घरातच कार्यालयाचे काम सुरू होते, त्यामुळे नकळत लहानपणापासूनच त्यांच्यावर पत्रकारितेचे संस्कार होत गेले. बघता बघता तेही यात रुळले आणि नियमितपणे लिहू लागले. त्यांचे शिक्षण खरं तर इंग्रजी शाळेत झाले, पण तरीही मराठी साहित्याचे बाळकडू अगदी लहानपणापासून मिळत असल्यामुळे त्यांचे मराठीतील ललित लिखाण वाचकांना सुरुवातीपासून आवडू लागले. वडील नरेंद्र बल्लाळ यांच्याप्रमाणे त्यांनी विनोदी लेखन सुरू केले. त्यांचे तलावले चांदणे हे साप्ताहिक सदर लोकप्रिय झाले. त्याचे त्यानंतर पुस्तकातही रूपांतर झाले. त्यांना टाइम्स ऑफ इंडियाची ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी देखील मिळाली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासोबत मिलिंद यांनी अनेक वर्ष काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडी कव्हर केल्या आणि त्यामुळेच ठाण्याला अनेकदा टाइम्सच्या पहिल्या पानावरती जागा मिळाली. मिलिंद यांनी टाइम्स आणि ठाणे वैभव अशी दोन्ही कामे सोबतीने सुरू ठेवली. त्याने ठाण्याचे विषय सविस्तर मांडण्यासाठी पॉइंट ब्लँक हे वैचारिक सदर सुरू केले. वाचकांची त्याला देखील पसंती मिळाली. सातत्य हा मिलिंद यांचा सक्सेस फॉर्म्युला राहिला आहे. ठाणे वैभवने अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जात आता 20व्या वर्षात पदार्पण केले. योगायोग म्हणजे त्याच काळात नरेंद्र बल्लाळ यांच्या षष्ठपदी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. बाळासाहेब आणि मीनाताई स्वतः ठाण्यात हा नागरी सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र त्यानंतर काही महिन्यातच एक दुर्दैवी घटना घडली. नरेंद्र बल्लाळ यांचे निधन झाले. नरेंद्र यांच्या या आकस्मिक मृत्यूनंतर मिलिंद यांना खूप मोठा सेटबॅक बसला. ठाणे वैभवची घडी काही केल्या बसत नव्हती. मी ठाणे वैभव थांबवतो, तू टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी कर अशी चर्चा देखील काही दिवसांपूर्वी या पिता पुत्रात झाली होती. पण मिलिंद यांनी मात्र वडिलांनी जे कार्य सुरू केले ते पुढे घेऊन जाण्याचा दृढ निश्चय केला होता. नरेंद्र बल्लाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाणे वैभवचे पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यात ठाणेकरांच्या काळजीचा स्वर अधिक होता. पण मिलिंद बल्लाळ यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. आता संपादक म्हणून ते अनेक बदल करू लागले. सर्वप्रथम ठाणे वैभव रंगीत करण्यात आले. बदलत्या काळाप्रमाणे बातम्यांची निवड आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणी यावर भर देण्यात आला. सोमवारची आवृत्ती सुरू करण्यात आली. दैनिक अधिक संवादशील कसे होईल यासाठी दिवाळी धमाका, सिटीझन जर्नलिझम हे प्रयोग राबवले. या सर्व उपक्रमांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत गेला. मिलिंद यांना सामाजिक कार्यात पहिल्यापासून खूप रस होता. त्याने रोटरीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबवले. येऊरच्या पायथ्याशी स्मृतिवन आणि निसर्ग परिचय केंद्र उभारले. गणपती निर्माल्यासाठी कागदी पिशव्यांची संकल्पना सर्वप्रथम समाजात त्यांनी रुजवली. असे अनेक उपक्रम राबवून ठाणेकरांची नाळ अधिक घट्ट केली. प्रत्येक शहराची प्रगती त्या त्या शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असते अशी ठाम धारणा मिलिंद बल्लाळ यांची आहे. त्यासाठी ठाणे वैभवने अनेक उपक्रम राबवले. त्यामुळेच नरेंद्र बल्लाळ यांच्या पश्चात 20व्या वर्धापन दिन समारंभ वाहतुकीवर परिसंवाद घेऊनच करण्यात आला. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचार विनिमय करण्यात आला. त्यामुळेच ठाण्यात बेस्ट बस सुरू करण्यात मिलिंद बल्लाळ यांचा सुभाचा वाटा आहे. अर्थात ठाणे वैभवमधून पाठपुरावा झाल्यामुळेच बेस्टचे ठाण्यात आगमन झाले.
मीडियात एक संक्रमण सुरू झाले होते. इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुरुवात झाली होती. काळानुरूप ठाणे वैभवने देखील कायम बदल केले. मिलिंद यांनी ठाणे वैभव वृत्तवाहिनी सुरू केली. अभिनेते शिवाजी साटम यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण झाले. तब्बल 10 वर्ष ठाणे जिल्ह्याच्या घडामोडींवर आधारित दररोज 15 मिनिटांचे न्यूज कॅप्सूल टेलिकास्ट केले जायचे. मिलिंद बल्लाळ यांच्या सौभाग्यवती मंजुषा या निवेदनाची जबाबदारी सांभाळत 30 वर्षांच्या सेवेनंतर अलीकडेच त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. मिलिंद बल्लाळ यांचा मुलगा निखिल म्हणजेच ठाणे वैभवची तिसरी पिढी. निखिल यांनी एबीपी माझामध्ये काही काळ प्रतिनिधी म्हणून काम केलं. मुंबई बॉम्ब ब्लास्ट, BMC इलेक्शन्स, अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन यासारख्या अनेक मोठ्या बातम्या कव्हर करण्याची संधी त्याला मिळाली. पुरेसा अनुभव गाठीशी बांधून त्यानेही ठाणे वैभवमध्ये पदार्पण केले. ठाणे आता कॉस्मोपॉलिटन होऊ लागल्यामुळे त्यांनी इंग्रजी मासिक सुरू करण्याचे ठरवले आणि नो युअर टाउनचा जन्म झाला. यात ठाणेकरांच्या प्रेरणादायक यशोगाथा वाचकांसमोर आणल्या जायच्या. ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्राहून निखिलनी आजवर 300 मुलाखती साकारल्या आहेत आणि हा प्रवास अजूनही सुरूच आहे. निखिल आणि त्यांच्या टीमने उपक्रमांचा सपाटाच लावला. उपक्रमांच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद अधिक बळकट करण्यासाठी उपक्रमांचा मार्ग अवलंबला गेला. अनेक कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम ठाण्यावर सतत आयोजित करू लागले. प्रत्येक उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असे. ठाण्यात सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी कम्युनिटी कार्निवल उपक्रम आयोजित करण्यात आला. ठाण्यातील 100 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच ठाण्यातील गृहसंकुलांची एक परिषद देखील आयोजित करण्यात आली. महिलांसाठी साडी नेसून वॉकेथॉन करण्याची संकल्पना देखील ठाणे वैभवने पहिल्यांदाच ठाण्यात आणली आणि हस्तकला सोबत हा उपक्रम राबवला, ज्यात 3200 महिला सहभागी झाल्या होत्या. स्मार्ट शहरासोबत आपले शहर हेल्दी असावे या हेतूने तरुण पिढीसाठी सामूहिक सूर्यनमस्कारचा कार्यक्रम दरवर्षी रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येतो. कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी ठाणे वैभवने दुकानदारांना विशेष सूट देण्याचे आवाहन केले. या सर्व उपक्रमांना निखिलला त्याची बहीण जुईली आणि ठाण्याची यंग ब्रिगेड साथ देत असत. जुईली ही राष्ट्रीय आणि आता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची समालोचक बनली आहे. आपण आपल्या शहराप्रती काही देणे लागतो ही भावना प्रत्येक ठाणेकरांमध्ये रुजवण्यासाठी ठाणे वैभवने 1 मिनिट ठाण्यासाठी 1 मिनिट स्वच्छतेसाठी या संकल्पनेला जन्म दिला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना एवढी आवडली की पुढे त्यांनी ती संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचे ठरवले. ठाण्यातील तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 1 मिनिट आपल्या ठाण्याला देण्याची शपथ घेतली. प्रत्येक रिक्षा चालकाने प्रवाशांना हो म्हणावे म्हणून हो रिक्षा नावाची एक अभिनव मोहीम ठाणे वैभवने सुरू केली. हो म्हणणाऱ्या रिक्षा चालकांचा प्रवाशांकडून सत्कार करण्यात येत असे. सर्व रिक्षा संघटनांनी देखील त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ठाण्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. अनेक संस्था आणि कम्युनिटी इथे कार्यरत आहेत. प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मासिक असावे या संकल्पनेतून निखिल यांनी न्यूजलेटर संकल्पना सुरू केली. आश्चर्य म्हणजे ठाणे वैभवचे सध्या 22 विविध मुखपत्रे प्रसिद्ध होत आहेत. व्यवसायात घरातील माणसे उत्साहाने सहभागी होत आहेत. निखिल यांची पत्नी तेजश्री या ठाणे वैभवचे एकंदर व्यवस्थापन आणि अकाउंटचे काम नियमितपणे पाहत असतात. IIM इंदोर मधून शिक्षण घेतल्यानंतर ठाणे वैभवचा डिजिटल विस्तार कसा करता येईल यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे. ठाणे वैभवच्या 50 वर्षांच्या प्रवासाचा हा लेखाजोखा मांडताना आमच्या मनात एकाच वेळी कृतार्थपणाची आणि कृतज्ञतेची भावना आहे. या प्रदीर्घ प्रवासात अनेकांनी आमची साथ निभावली तर काही सहप्रवासी बनले. त्यांचे मनापासून आभार. या हितचिंतकांमुळेच या सुवर्ण क्षणास झळाळी प्राप्त झाली आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावरच आम्ही विधायक पत्रकारितेची मशाल घेऊन पुढील प्रवासास निघालो आहोत. आपला स्नेह असाच राहावा, किंबहुना तो वृद्धिंगत होत राहावा हीच ठाणे वैभव परिवाराची मनोकामना आहे. चित्रफित पाहत असताना मंडळी तुमच्या एक लक्षात आलं असेल की यातली बरीचशी दिग्गज मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहेत. इलाही जमादार त्यांच्या एका शेअरमध्ये प्रश्न विचारतात की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. या प्रश्नाचं उत्तर आज ठाणेकरांनी इथे उपस्थित राहून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात, कारण हे प्रेम फक्त ठाणे वैभव आणि ठाणेकरांनी एकमेकांना देण्याचं ठरवलंय म्हणून. आणि जेव्हा मिलिंद बल्लाळ सर मला म्हणाले की मॅडम या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कराल का, तेव्हा मला खूप आनंद वाटला, कारण मी स्वतः गेली 37 वर्ष ठाणेकर आहे. ठाणे वैभवशी माझंही तितकंच नातं जुळलंय जितकं तुमचं जुळलंय. मंडळी, सगळे ठाणे वैभव या एका धाग्याने बांधलेले आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. सगळी आपलीच माणसं आहेत. स्वागत करताना पुन्हा माझी आवडती अनुपासाची मालिका तुम्हाला समर्पित करते. आपल्यातल्याच आपल्यांनी आपल्यासाठी आयोजित आजच्या आपल्या आनंद मेळ्यास आलेल्या आप्तस्वकीयांना अतिशय आदराने आगत स्वागत अर्पिताना आम्ही अपरंपार आनंद अनुभवित आहोत. हा आनंद ये हृदयी तर ते हृदयी करण्यासाठी हा इथे येण्याचं सगळ्यांचं इथे एकत्रित येणं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण परंपरेला अनुसरून दीप प्रज्वलनाने करूया. निखिल बल्लाळ आणि मिलिंद बल्लाळ सर, आपणास विनंती की कृपया सर्व मान्यवरांना घेऊन आपण दीप प्रज्वलित करावे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय परिवहन मंत्री सन्माननीय आदरणीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब, आपणासही विनंती करते की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला शुभ संकेत द्यावे. जय सुरवर पूजित जित दानव कलभा, स्वरवर लंबोदर दर हर हर कलभा, श्री भगवंतम गणपतिमति वरदं वरदन्ति मुखं सुमुखं सादर मे करदं सरदं विपदुलधौतं धौतमलं शमलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण आदरणीय अनिलजी काकोडकर सर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सन्माननीय अभय ओक सर, श्रीमती कुमुदनी बल्लाळाजी, श्रीमती मंजुषाताई बल्लाळ, त्याचबरोबर सन्माननीय परिवहन मंत्री आदरणीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब, या सर्वांना विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर प्रतिमा पूजनही करावं. शरणं यामोयमिनं शरणं कृतमत सुवितरणं. जय सुरावरुणालय शरणं विजितरणं. कुमुदिनी बल्लाळ, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण सन्माननीय अनिलजी काकोडकर सरांचं आपण स्वागत करावं. सरस्वतीच्या पुत्राला सरस्वतीची मूर्ती आपण प्रदान करतोय. निखिल बल्लाळ, आपणास विनंती आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सन्माननीय श्री अभय ओक यांचं स्वागत करावं. निखिलजी, आपणास विनंती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आपण स्वागत करावं. मिलिंद सर आणि निखिल सर यांच्या कल्पनेतून साकारलेली एक अभिनव ट्रॉफी अर्थातच स्मृतिचिन्ह खास आज या 50 वर्षाच्या साक्षीने आपण मान्यवरांना देतो. तसेच त्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले ते लोकप्रिय लोककलाकार शाहीर नंदेश उमप, आपणासही विनंती करते की कृपया आमच्या या सत्काराचा आणि स्वागताचा आपण स्वीकार करावा. निखिलजी, आपणास विनंती करते की
शाहीर नंदेश उमप यांचं आपण स्वागत करावं. नंदेश दादा, आपण आहात का उपस्थित? ठीक आहे. मान्यवरांचे आभार आणि विनंती करते की कृपया आपण आसनस्थ व्हावं. मंडळी, केवळ एखाद्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून आपण कर्तृत्ववान किंवा श्रेष्ठ ठरत नाही. थोडक्यात मोठेने उपसून टाकलेल्या पाण्याने तो पाट वाहत नाही, तर तो मूळचा जिवंत झरा असावा लागतो. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची तो खरा. ABP माझामध्ये 2 वर्ष काम पाहिल्यानंतर निखिल सध्या ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम पाहत आहेत. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून अनेक अभिनव जाहिराती त्यांनी आजपर्यंत साकारल्या आहेत. सोबत 22 न्यूजलेटर्स सुरू करण्याचं श्रेयही निखिलजींकडे जातं. अगदी प्राथमिक शाळांपासून बिझनेस पार्कपर्यंत न्यूजलेटर पोहोचवणारे निखिलजी आपल्या पूर्वसुरींनी घालून दिलेल्या वाटेवर यशस्वी वाटचाल करत खऱ्या अर्थानं त्यांच्या चरणावर चरण ठेवून आचरण करीत आहेत. कारण त्यांच्या मनाची बैठक न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने अशीच असावी. ठाणे वैभवच्या 50व्या या वाटचालीत पुढचा वारकरी म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी आपलं मनोगत प्रास्ताविकातून व्यक्त करण्यासाठी मी निखिलजींना आमंत्रित करते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, जमलेले सर्व मान्यवर आणि माझा ठाणे वैभव परिवार, सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. खरोखर हा फार अभिमानाचा आणि एक आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी आणि आपण सर्वजण त्यामध्ये उपस्थित आहात, त्यामुळे आमचा हा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार आणि मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व ठाणेकरांसाठी, कारण हा ठाणेकरांचा 50वा वर्धापन दिन आहे असं मी समजतो. हा खरोखर एक चमत्कारच होता, कारण एखादं लोकल दैनिक 50 वर्ष पूर्ण करणं हे तसं डायजेस्ट होत नाही. म्हणजे मी आजही जेव्हा ठाण्याबाहेर जातो, महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर, तेव्हा लोक असंच सहज जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय करता. तर मी म्हटलं आम्ही असं दैनिक चालवतो. माझ्या आजोबांनी सुरू केलं, मग वडील बघतात आणि आता मी त्यांना जॉईन झालो. ते म्हटले नाही, नेमकं तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता. तर मग मी पॉज घेतो आणि त्यांना सांगतो की पोटा पाण्यासाठी पण आणि मेंदू आणि मनासाठी पण मी फक्त आणि फक्त ठाणे वैभव. मला वाटतं त्या नावातच लोकल म्हणजे लोकांचा कल जाणून घेणारा हा लोकल असा पेपर, आणि त्यामुळे ते पल्स लोकांची माहिती होती आणि ते पल्स माहिती असल्यामुळे आम्हाला ही उंची गाठता आली. आणि हे मला असं वाटतं केवळ ठाण्यात होतो म्हणून हे शक्य झालं, कारण ठाणेकरांमध्ये जी ऊर्जा आहे मला वाटतं म्हणूनच ठाण्यातनं मुख्यमंत्री झाले. ठाण्यातच असे सगळे चमत्कार घडत असतात आणि हा एक पुन्हा एक अजून एक चमत्कार, त्याची आपल्याला सर्वांना अनुभूती मिळते आणि आपण सर्व त्याला साक्षीदार आहात. आपल्या सर्वांच्या हातभारामुळे हा पेपर इतका मोठा झाला आणि कायम सकारात्मक पत्रकारिता करणं किंवा विधायक पत्रकारिता करणं ही कायम आमची फिलॉसॉफी राहिलेली आहे. म्हणजे ती आजोबांपासून जे बाळकडू बाबांना मिळालं तेच बाबांकडनं मी घेतलेलं आहे, कारण ते माझे रोल मॉडेल आहेत. म्हणजे आज मला जाहीरपणे सांगावंसं वाटतं की त्यांच्यावर काम करायला खूप मजा येते आणि ही इज अन इन्स्पिरेशन टू मी. आणि कन्सिस्टन्सी काय म्हणतात हे खरंच त्यांच्याकडनं शिकावं, की एकही दिवस म्हणजे कुठलीही काही गोष्ट घडो पण द शो मस्ट गो ऑन, हे कायम त्यांचं वाक्य राहिलेलं आहे. म्हणजे अगदी आजोबा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर निघाला होता आणि त्यांचं कायम हे एक वाक्य राहिलेलं आहे की कुठलीही गोष्ट सुरू कराल त्यात सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, नाही तर नका करू. तर त्यामुळे हे कन्सिस्टन्सीमुळे आज इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. ही सकारात्मक पत्रकारितेचा जो वारसा आहे तो पुढे येऊन चाललेलो आहोत आणि त्यामुळे अनेक चांगले समविचारी लाईक माइंडेड लोक भेटत गेले या प्रवासात. त्यांच्याकडनंही आम्ही खूप शिकत गेलो. अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट्स आम्ही राबवले, त्याचे काही आपण इथेही पाहिली चित्रफितीत की अनेक पॉझिटिव्ह उपक्रम आम्हाला करता आले. मग त्यामध्ये हो रिक्षा किंवा 1 मिनिट ठाण्यासाठी 1 मिनिट स्वच्छतेसाठी, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खरं लोकांकडनंच आम्हाला आल्या. बाबा गमतीत बरेच सांगतात की आपणही डॉक्टरच होत, डॉक्टरांसारखंच काम असतं आपलं, आपली OPD चालू असते, लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात आणि त्यांचं समाधान कधी बातमी स्वरूपात होतो तर कधी उपक्रमांस्वरूपात. आणि त्यामुळे त्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय सोडवत गेलो. म्हणजे अगदी प्रवाशांना हो म्हणण्यासाठी आपण त्या रिक्षा चालकांचे सत्कार देखील केले. अगदी त्यामध्ये जवळजवळ 1000 रिक्षा चालक इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्यांचा देखील सन्मान आपण शिंदे साहेबांच्या हस्ते केला होता.
त्याच्यानंतर आपण शहराप्रती आपली बांधिलकी वाढावी हे देखील काम ठाणे वैभव समजतो, कारण लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. केवळ बातमी देणं, जाहिराती छापणं हे आपलं काम नसून लोकांना कसं इन्व्हॉल्व करता येईल त्यासाठी देखील आमची धडपड कायम सुरू असते. आणि त्यामुळे आम्ही 1 मिनिट ठाण्यासाठी, 1 मिनिट स्वच्छतेसाठी ही मोहीम सुरू केली. त्याचे उद्घाटन शिंदेसाहेबांनी केलं होतं आणि त्यांना तो उपक्रम एवढा आवडला. नंतर आम्ही ते महाराष्ट्रात ती घेऊन गेलो आणि प्रत्येक शाळेने तो उचलून धरला. आणि प्रत्येक शाळेने, जसं आता रीलचा जमाना आहे त्यामुळे प्रत्येक मुलाला 1-1 मिनिटाची रील करायला लावली की तुम्ही 1 मिनिट स्वच्छतेची रील करा आणि तुम्ही शहरासाठी काय करू शकता ते रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. तर एक सेन्स ऑफ ओनरशिप जे क्रिएट करणं ते काम आपण ठाणे वैभवच्या माध्यमातून करत आलेलो आहोत. त्याच्यानंतर स्मार्ट शहराबरोबर हेल्दी शहर असणे गरजेचे आहे. त्यामुळे सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. इट्स अ व्हिज्युअल ट्रीट. सकाळी 6 वाजता जेव्हा 2,500 मुलं एकत्र येतात आणि एकत्र येऊन सूर्याला वंदन करतात, लाईक इट्स अ व्हिज्युअल ट्रीट. आणि मला असं वाटतं हे ठाणेकरांमुळेच शक्य आहे. म्हणजे आयडियाज बऱ्याच असतात पण त्याला चांगला प्रतिसाद मिळणं, तर हे काम खरं ते आपल्या हातात नसतं पण बरेचदा ते समोरनं मिळत गेलं आणि त्यामुळे ती ऊर्जा मिळत गेली आणि आम्हाला हुरूप मिळत गेला आणि त्यामुळे आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे करत असताना कनेक्टिंग डॉट्स हा आमचा कायम विषय राहिलेला आहे की ठाणे वैभव शुड बी लाईक अ नेटवर्किंग टूल, की एकमेकांशी कनेक्ट करत राहणं हे आमचं कायम धोरण राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मायक्रो रिपोर्टिंग करता येईल का आपल्याला, की जसं आता ग्लोबल होत चाललंय पण अजून आपल्याला हायपर लोकल होता येईल का. तर त्यामुळे आम्ही जे बरेच असे कम्युनिटीज आहेत ठाण्यामध्ये तर त्यांच्यासाठी आपल्याला काही न्यूज लेटर्स चालू करता येईल का. मग त्या माध्यमातून आम्ही बरेच न्यूज लेटर्स सुरू केले. आणि हे मला खूप सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा कोविडचा काळ आला, जेव्हा प्रिंट मीडियाची जरा थोडीशी परिस्थिती बिकट झाली होती, त्यानंतर आम्ही हे 22 प्रिंट न्यूज लेटर्स सुरू केलेले आहेत आणि ह्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आणि म्हणून खास हे जे सगळे न्यूज लेटर्स ज्यांच्यावर आम्ही करतो, आज आम्हाला त्यांचा सत्कार आपल्या पाहुण्यांच्या हस्ते करायचा आहे, कारण हेही प्रिंट मीडियामध्ये कुठेतरी हातभार लावत आहेत. म्हणजे आम्ही त्यात डॉक्टरांसाठी पेपर काढतोय, रिअल इस्टेटसाठी काढतोय, खास महिलांसाठी काढतोय, शाळांसाठी काढतोय, कॉलेजेससाठी काढतोय, फायनान्ससाठी आहे, बँकांसाठी आहे, असे वेगवेगळे विषय घेऊन बिझनेस पार्क, इंडस्ट्रियल पार्क. ठाणं इतकं वाढतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे की त्यात सगळ्यांना सामावून घेणं हे आमचं काम आहे. आणि त्याचबरोबर अमराठी लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्यामुळे मायग्रेशनचं मोठ्या प्रमाणात होतं. तर त्यांच्यासाठी इंग्रजीत आपल्याला हे सगळं देता येईल का, म्हणजे त्यांनाही हे ठाणं आपलं ठाणं वाटेल. आणि त्यामुळे नो युअर टाउनची देखील संकल्पना आम्ही सुरू केली आणि गेले 12 वर्ष नो युअर टाउन सुरू आहे. आणि 300हून अधिक प्रेरणादायी अशा यशोगाथा लोकांसमोर मांडल्या गेल्या आणि लोकांनी त्यातनं बरंच इन्स्पिरेशन घेत गेले. या सहप्रवासात अनेक लोकांकडनं अनेक गोष्टी शिकलो. यात म्हणजे ऋतुग्रुपचे मुकुंद सर असतील किंवा हस्तकलाचे प्रवीण सर आहेत, अनेकांकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो मी. पालकत्वाचे धडे रेवती मॅडम, कोरडे मॅडम माझ्या प्रिन्सिपल त्यांच्याकडनं मी घेत गेलो. अनेक चांगले लोक मिळाले, त्याबद्दल मी सर खूप भाग्यशाली आहे, कारण चांगले लोक भेटणं आणि आपल्याला वेळ देणं. मी त्याला प्रत्येकाला सांगतो की तुम्ही इतके बिझी आहात पण तरी तुम्ही वेळ देता, ही फार मोठी गोष्ट आहे. मला प्रताप काकांबद्दल, प्रताप सरांबद्दल आणि शिंदे साहेबांबद्दल मला खास सांगावं असं वाटतं की कुठलंही निमंत्रण मी जेव्हा त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहे तर तेव्हा लगेच हो म्हटलं आणि त्याच्यानंतर उपक्रम काय ह्याची चर्चा झालेली आहे. तर मला वाटतं अशा तरुणाला त्याच्यामुळे एक प्रोत्साहन मिळतं की अरे म्हणजे की आपले हे इतके मोठे दिग्गज पाहुणे आपल्या छोट्या छोट्या उपक्रमाला येतात आणि त्याला एनकरेज करतात, तर त्याच्याने आपल्याला अजून चांगल्या आयडियाज सुचतात आणि चांगल्या गोष्टी पार पडतात. आपण स्क्रीन टाईम कमी होण्यासाठी देखील खूप काम केलं, कारण खूप ही परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपण दररोज अर्धपान बालवैभव असं चालवतो आणि त्यामध्ये बरेच मुलं त्या उपक्रमात सहभागी होत असतात. तर असे नाना प्रकारचे उपक्रम सध्या सुरू आहेत, असेच पुढे सुरू राहतील, कारण आपल्या सर्वांची साथ आम्हाला आहे. आणि जाता मला खरं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की त्याचबरोबर काही अजून मान्यवर आहेत, त्यांच्याकडनं मला खरं म्हणजे आज काही उपस्थित आहेत, काही उपस्थित नाही आहेत, पण काही नंतरही हा कार्यक्रम बघणार आहेत. डॉक्टर वावीकर सरांचा मला खास आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. नितीन वेटे सर असतील, बाकी आपले बरेच आहेत. डॉक्टर कर्वे सर इकडे आहेत, डॉक्टर ज्युपिटर आपले ठक्कर सर आहेत, गांगल सर आहेत, अनेक प्रमुख मंडळी आहेत, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मी शिकत गेलो. पण जाता जाता मला एवढं सांगावंसं वाटतं की आपले जे घरचे आहेत ते देखील आपल्याला बरंच काय काय शिकवत असतात. म्हणजे आपलं खरं घरच एक विद्यापीठ असतं, त्यातनं आपण अजून चांगल्या गोष्टी कशा एक्स्ट्रॅक्ट करू शकू हा प्रयत्न आपण कायम केला गेला. आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आजीचा उल्लेख करीन की वय वर्ष 90 पण आजही तिचा जो उत्साह आहे म्हणजे आम्ही कधी ढेपाळलो की तिच्याकडे बघतो.
शिस्तबद्ध अगदी तिची जीवनशैली असते आणि ती खरं एक इन्स्पिरेशन आमच्यासाठी. त्याचबरोबर माझी आई, तिचं देखील मला आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड, कारण कुठलीही गोष्ट प्री प्लॅनिंग मेटिक्युलसपणा हा तिच्याकडनं आम्ही शिकत आलो. कागदावर घे कुठलीही गोष्ट, अशी ती कायम सांगत असते. आजचा इव्हेंट कागदावर घे, जी जेणेकरून कुठेही आपली काही चूक होणार नाही. तर तेही इन्स्पिरेशन ती राहिलेली आहे. आपण बायकोकडनंही खूप शिकलो, अर्थात बायकोकडनं सगळेच शिकत असतात, पण तिच्याकडनं शिकलो की यू हॅव टू सेलिब्रेट लिटल थिंग्स इन लाईफ. तुम्हाला नाहीतर तुम्ही कधीच खुश नसणार. यू हॅव टू बी सॅटिस्फाईड, ॲट टाइम्स यू हॅव टू बी हॅपी की अरे हा मी अचीव्ह केलं, ठीक आहे आता नेक्स्ट. सो त्यामुळे थँक्स टू यू तेजश्री, त्यानंतर माझी बहीण जुईली, तिची खरंच म्हणजे जुईली म्हणजे कमिटमेंट हा खरं समीकरण आहे की एखाद्याला शब्द दिला की तो पूर्ण करायचाच, आणि मल्टीटास्कर आहे त्यामुळे तिच्याकडे खूप शिकायला मिळतं. आणि ऑफकोर्स आजोबा, की आजोबांनी 41व्या वर्षी ही रिस्क घेतली. एवढी चांगली नोकरी असताना महाराष्ट्र टाइम्सची, मी तेच विचार करतो की मी त्यांच्या जागी असतो हे केलं असतं का, तर बहुधा नसतं केलं. की ही जी रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे आणि असं एक विजन पकडलं आणि त्यांनी ती रिस्क घेतली आणि असा एक स्टार्टअप जो आमच्या मिलेनियल जनरेशन जे आम्ही म्हणतो ते सुरू केलं. तर मला आजोबांना आज इतकंच सांगायचं आहे निमित्ताने की आजोबा तुम्ही स्टार्टअप सुरू केला, आता आमची जबाबदारी आहे त्याला युनिकॉर्न करायची. त्यामुळे आणि हे मला डेफिनेटली माहिती की हे शक्य होणार आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने. ऑफकोर्स मला सासू सासऱ्यांचे उल्लेख करावासा वाटतो या निमित्ताने, कारण आम्ही सगळे इतके बिझी असतो, पण कुठेतरी माझ्या 2 मुलांनाही बघणं, त्याच वेळा वेळ देणं, तर ते देखील काम करत असतात. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण आलात त्यामुळे हा कार्यक्रम अधिक बहारदार झाला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व पाहुण्यांचे, शिंदे साहेबांचे, डॉक्टर अनिल काकोडकर सरांचे, अभय सरांचे, प्रताप सरनाईक सरांचे, सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, संस्कारांचा वारसा कसा असतो हे निखिल सरांच्या भाषणातून तुम्हाला कळलं असेल. गेली 50 वर्ष सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेचा वारसा जपणाऱ्या वाचकांच्या मनात ठाणे वैभवनं जे स्थान मिळवलंय त्याची प्रचिती ही तुमच्या उपस्थितीतून येते आहे. आते हैं नए लोग पुराने नहीं आते, आते हैं नए लोग पुराने नहीं आते, जो बीत गए जमाने वो लौट के नहीं आते, लकड़े के मकानों में चिरागों को ना रखो तुम, अब आग बुझाने के लिए बल्लाळ साहेब पड़ोसी भी नहीं आते. आणि अशा वातावरणात इतकी माणसं उपस्थित असावी ही येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी आहे. आणि दिवाळी कशी असते पहाट पाहायची असेल तर हे दाखवायला हवं. या ठिकाणी आपल्या साक्षीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते मिलिंद बल्लाळ यांच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन इथे संपन्न होणार आहे. अभिनव प्रकारे ते संपन्न होणार आहे. पॉइंट ब्लँकचे 3 भाग, ठाणे वैभव सुवर्ण महोत्सवी वाटचाल, कथन करणारं छापता छापता हे पुस्तक आणि इंग्रजी कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. तुम्ही पाहालच. मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी ही पुस्तकं व्यासपीठावर घेऊन यावी आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय श्री अभय सर, माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय, माननीय अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकांचं प्रकाशन होईल. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरी पेपर कसा यायचा. इथे आमचे प्रवीण डवणे सर उपस्थित आहेत. सकाळी मी पण काही वर्ष पेपरची लाईन टाकलेली आहे आणि मला आठवतं मी दातारांच्या इथून पेपर आमचे मालक द्यायचे आम्हाला आणि साधारण सिव्हिल हॉस्पिटल ते अमर ज्ञानपर्यंत माझी ठरलेली लाईन होती. आणि जेव्हा बल्लाळ साहेब 4थ्या मजल्यावर जायचो तेव्हा असा जसा श्वास लागलाय तिथे लागायचा. पण एका बीजामध्ये वटवृक्ष होण्याची ताकद कशी असते ते ठाणे वैभवचा 50 वर्षाचा प्रवास पाहिला की आपल्याला त्या शब्दांचे अर्थ कळतात. मी या ठिकाणी आपली पुस्तकं आपल्या समवेत येत आहेत.
आणि आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागतही करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अभय ओक सर, माननीय अनिल काकोडकर सर, माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीत इथे प्रकाशन होत आहे. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या 5 पुस्तकांचं इथे प्रकाशन होत आहे आणि ही पुस्तकं आपल्यासाठी आपली वाट बाहेर बघणार आहे. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 5 पुस्तकांचं प्रकाशन संपन्न होत आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. पॉइंट ब्लँक मधील सर्वच लेखांची शीर्षकं जर तुम्ही वाचलीत तर फार अतिशय तुम्हाला ती वेगळी वाटतील. ठाणेकरांना हवे आहेत सतर्क नगरसेवक. निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अनेक संभाव्य तिकीट घेण्याच्या लाईनमध्ये उभे आहेत, पण शीर्षकं जी बल्लाळ साहेबांनी लिहिली आहेत ती मुद्दाम वाचण्यासारखी आहेत. यानंतर छापता छापता या पुस्तकाचंही इथे प्रकाशन झालेलं आहे. पॉइंट ब्लँक मधील काही शीर्षकं जी आहेत मी बल्लाळ सरांना म्हटलं की 2019 साली तुम्ही लिहिलंय की बेताल वक्तव्यांना आळा कोण घालणार, आणि त्यांनी लिहिलेलं खोटंच ठरत नाही आतापर्यंत. काय शॉक बसावा. त्याच्यानंतर मतदार बोलू लागले, येस आपला टाइम आहे का. म्हणजे कसं सुचतं सर. कुमुदिनी मॅडमनी काय लहानपणी त्यांना खायला दिलंय ते मला कळत नाही. ही दुकाने बंद व्हावीत. पॉइंट ब्लँक मधील लेखाचं शीर्षक आहे. सक्तीपेक्षा संस्कार हवेत. क्या बात आहे. आणि हे पुस्तक ही 3 भाग छापता छापता ही पुस्तकं तुमच्यासाठी तुमची वाट पाहत आहेत. छापता छापता पुस्तकाच्या त्या मनोगतामध्ये मिलिंद सरांनी लिहिलंय, वाचक हो, मी लिहितो आहे ते माझं चरित्र नसून ठाण्याचं सामाजिक सांस्कृतिक वैभव समृद्ध करणाऱ्या ठाणे वैभवची ही गोष्ट आहे. या पुस्तकाला कुमार केतकर यांची प्रस्तावना आहे. यानंतर मी साधना मॅडमना पुढची सूत्र देतो. धन्यवाद संतोष सर. कार्यक्रमाच्या पुढल्या भागाकडे आपण वळतो. वर्तमानपत्राचं संपादकीय हे आपण सगळेजण आवर्जून वाचत असतो. जनमानसाची दिशा आणि दशा ठरवण्याचं एक मोठं सामर्थ्य त्या संपादकीयमध्ये असतं. गेली अनेक वर्षे सातत्याने अभ्यासपूर्ण संपादकीय लेखन करणारे बल्लाळ सर. शब्दांची ताकद किती असते मंडळी. मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र हा विषय निघतो तेव्हा सुरेश भटांच्या 2 ओळी आठवतात. सुरेश भटांच्या काळात एकदा दंगल झालेली होती आणि प्रचंड कत्तल झालेली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र हातात घेतलं आणि त्या बातम्या वाचल्यानंतर ते इतके उदास झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरेश भटांनी फक्त 2 ओळी वर्तमानपत्रामध्ये लिहिल्या की शब्दांची ताकद काय असते. ते म्हणतात, कालच्या दंगलीचा हा खरा अहवाल नाही. कालच्या दंगलीचा हा खरा अहवाल नाही, कारण कोणत्याच अक्षराचा रंग लाले लाल नाही. कोणत्याच अक्षराचा रंग लाले लाल नाही. संपादकीयची ही ताकद असते, शब्दांची ही ताकद असते. वर्तमानपत्र का महत्त्वाचे असतात. रोज न सांगता एक पाहुणा सकाळी आपल्या घरी येतो. वर्तमानपत्र तो आला नाही तरी चुकल्यासारखं वाटतं. चहा घेता घेता म्हणा किंवा रोजची कामं करता करता जोपर्यंत आपण त्या महत्त्वाच्या बातम्या वाचत नाही तोपर्यंत दिवस अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. या वर्तमानपत्राची ताकद
सादर करताना किंवा ती ताकद सांगताना अकबर इलाहाबादी किती छान म्हणतात पहा. खिचो न कमानों को न तलवार निकालो, खिचो न कमानों को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. कोणतंही संकट येऊ देत, कोणतंही अरिष्ट येऊ देत, कितीही विपरीत परिस्थिती येऊ देत, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तारून नेण्याची क्षमता वर्तमानपत्रामध्ये आहे आणि खास करून त्याच्या संपादकीय लिखाणामध्ये आहे. मिलिंद सरांनी ही जबाबदारी तितक्याच ताकदीने स्वीकारली. ही जबाबदारी, मंडळी नेहमी असं म्हणतात की जबाबदारी ही लादली जात नाही, ती स्वीकारली जाते. आपल्या वडिलांकडून अतिशय नम्रपणे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि गेली अनेक वर्ष या जबाबदारीशी ते तितकेच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहेत. महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता या प्रस्थापितांच्या साम्राज्यात 25 ऑगस्ट 1975 रोजी ठाण्याच्या या वैभवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर नेहमी विचार करतात की का म्हणून नकारात्मक बातम्या छापायच्या. जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम उदात उन्हात महन मधुर ते का नाही छापायचं. वाईट समाजातून घरातून बाहेर पडल्याबरोबर वाईट दिसायला सुरुवात होते. आपण चांगल्याचं प्रतिबिंब आपल्या वर्तमानपत्रातून छापूयात आणि म्हणून कदाचित त्यांच्या मनाची बैठक अशी असावी, कुछ इस तरह अखबारों को सुबह कीजिए, कुछ इस तरह अखबारों की सुबह कीजिए, गुनाहों को नहीं सजाओं को जगह दीजिए, गुनाहों को नहीं सजाओं को जगह दीजिए. सकारात्मकता काय असते मंडळी. तुम्ही जर कोरोना काळातील ठाणे वैभवचे सगळे अंक पाहिले तर मला वाटतंय एकमेव वर्तमानपत्र ठाण्यातलं असं असावं की ज्यांनी कोरोना काळामध्ये सगळ्या सकारात्मकच बातम्या छापल्या, ज्याने आपल्या ठाणेकरांची मानसिकता आणखी सुदृढ झाली आणि वेगाने आपण त्या सगळ्या दुःखद दिवसातून बाहेर पडलो. वर्तमानपत्राची ताकद काय असते. सामाजिक स्थित्यंतराच्या इतिहासामध्ये ताई ते आपल्याला घ्यायचंय बरं का. सामाजिक स्थित्यंतराच्या इतिहासामध्ये सत्ता परिवर्तनाहो इतकंच काय, सत्ता उलथून टाकण्याची क्षमता सामान्य हातांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे. या हातामागील मनगट आणि त्या मनगटामागील प्रेरक मन या दोघांना दिशा दाखवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वर्तमानपत्रांनी पार पाडली आहे. आणि याचं प्रतीक म्हणून तुम्ही जर आता बघत असाल तर मिलिंद सरांच्या कल्पनेतून साकारलेलं आपलं हे स्मृतिचिन्ह, सामान्य हातातील असामान्य वर्तमानपत्र अर्थातच ठाणे वैभव आहे. आणि संपादकीय लेखातून त्यांनी हे सिद्ध केलंय की रोज वर्तमानपत्र वाचल्याने, मंडळी हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, या सामान्य हाताची आणि ठाणे वैभवची ताकद जर एका वाक्यात सांगायची असेल तर मिलिंद सरांनी हे सातत्याने सिद्ध केलंय की रोज सातत्याने वर्तमानपत्र वाचल्याने माणूस रद्दी होण्यापासून वाचतो. आपले वडील नरेंद्र बल्लाळ यांचे वैचारिक वारसदार, आपला मुलगा निखिल बल्लाळ यांचे आदर्श मार्गदर्शक आणि ठाणे वैभवचे कर्तव्यदक्ष संपादक या तिन्ही नात्यांनी आज या सुवर्ण क्षणी आपल्या अनुभव शिदोरीचं रसग्रहण आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय मिलिंदजी बल्लाळ सर यांना. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निखिलने सांगितलं त्याप्रमाणेच आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि अशा ऐतिहासिक क्षणी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आमच्यावर प्रेम दाखवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. 50 वर्षांचा काळ, त्याचा संपूर्णपणे आपण धांडोळा जो आहे तो छापता या पुस्तकात घेतलेला आहेच. परंतु आज इथे उभं राहताना आणि तुमच्यासमोर भावना व्यक्त करताना मी खरंच गोंधळात पडलेलो आहे. म्हणजे दररोजचा अग्रलेख लिहिणं एक सोपं काम वाटतं काय वेळेला. एखाद्या कार्यक्रमात जाऊन बोलणं तेही फार चॅलेंजिंग वाटत नाही. परंतु आपल्याच कार्यक्रमात आपलंच मनोगत आणि तेही अतिशय भावनापूर्ण अशा वातावरणात मला असं वाटतं ते खूप कठीण आहे. परंतु मी प्रयत्न करेन, कारण की आपण सर्वच एका कुटुंबातले आहोत. आपण सर्वच या ठाणे जिल्ह्यातले आहोत. केवळ आज ठाणे शहरातच नाही तर आज शहापूर, उल्हासनगर, भिवंडी, नवीन मुंबई सगळीकडनं आमचे लोक आलेले आहेत. वाचक आहेत, वार्ताहर आहेत, जाहिरातदार आहेत, वितरक आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिवादन करून स्वागत करतो. हा आनंदाचा क्षण आहे. एक मैलाचा दगड आम्ही पार केलेला आहे आणि प्रवास सुरू आहे. अशा वेळेला
आशीर्वाद देण्यासाठी जसे आपण उपस्थित आहात तसे आज व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मला विशेष त्यांचे आभार मानायचे ह्याच्यासाठी की काकोडकर साहेब ठाणेकर आहेत, अभय ओक ठाणेकरच आहेत, शिंदे साहेब प्रश्नच नाही, आणि या सर्वांनी आपला ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवलेला आहे. आणि अशी राष्ट्रीय पातळीवरची माणसं, मोठी माणसं वेळात वेळ काढून ठाणे वैभवचा हा कार्यक्रम अटेंड करतात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात, तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की एका वेळेला 3 सूर्य इथे आलेले आहेत आणि ते मला काहीतरी आशीर्वाद देत आहेत. प्रचंड तेजोमय अशी या तिघांची कामगिरी आहे आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं आपल्या ठाणेकरांना नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. जसा एक काळ होता की तुम्ही ठाण्याचे म्हणजे कोण, हे खंडू रंगणेकरांच्या ठाण्याचे का, असं लोक पटकन विचारायचे. तुम्ही ठाण्याचे, तुम्ही पी सावरमांच्या ठाण्याचे का, तुम्ही ठाण्याचे, तुम्ही पंडित राम बराट यांच्या ठाण्याचे का. मला असं वाटतं की आता समीकरण बदलायला लागलेले, तुम्ही ठाण्याचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या ठाण्याचे का, तुम्ही ठाण्याचे म्हणजे अभय ओकच्या ठाण्याचे का. आणि ऑफकोर्स तुम्ही ठाण्याचे ज्यांनी अणुऊर्जामध्ये प्रचंड मोठं काम केलं. देशाचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोखरणला जी पहिल्यांदा जो आपला अणुस्फोट न्यूक्लिअर टेस्ट आपण केली त्याच्या पडद्यामागचे जे 2 प्रमुख लोक होते त्यात एक डॉक्टर अब्दुल कलाम होते आणि दुसरे डॉक्टर काकोडकर. मला असं वाटतं की अशी दिग्गज मंडळी जेव्हा ठाण्यात असतात तेव्हा ठाण्याला एक वेगळंच चैतन्य प्राप्त होतं. आणि अशा ठाण्यामध्ये आपण जेव्हा दैनिक काढतो तेव्हा डेफिनेटली त्याची जबाबदारीसुद्धा खूप मोठी असते. ही जबाबदारी 50 वर्ष पेलण्याचा प्रयत्न आम्ही केला. आजोबांनी सुरू केलेलं काम, माझ्या पुस्तकात मी म्हटलेलं की स्टार्टअप हा शब्दाचा जन्म नसेल झाला तेव्हा 40व्या वर्षी यांना पेपर काढायची बुद्धी झाली. तेव्हा लोक म्हणायचे, कारण आम्ही जस्ट ठाण्यात आलो होतो 72-73 साली आणि ठाणं तेव्हा फक्त मेंटल हॉस्पिटलसाठीच फेमस होतं. महाराष्ट्र टाइम्समधले त्यांचे सहकारी म्हणायचे की तुम्ही ठाण्याला गेला तर खरंच वेडे झाले की काय. हा वेडेपणाच समजावते. पण मला आता किंवा आपल्याला सर्वांना त्याची खात्री पटेल, तुम्ही मागे वळून पाहिलं तर हा वेडेपणा नव्हता, तर हा संपूर्णपणे द्रष्टेपणा होता. आणि त्या द्रष्टेपणाला सलाम आज आम्ही करतोय. कारण की भावना संमिश्रच आहे की आज जर वडील असते तर एखाद्या वेळेला 92 वर्षाचे असते आणि ते इथेच असतं, आपल्या व्यासपीठावर असते आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम झाला असता. परंतु आम्हाला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. माझी अवस्था फार विचित्र झालेली, म्हणजे आज खरं म्हटलं तर माझं सिक्वेन्स पण थोडा चुकणार आहे. कारण की भाषण करताना एरवी आपण बोलत जातो, परंतु आज जरा थोडंसं भावना बहुतेक माझ्या याच्या स्ट्रक्चरमध्ये मी जे काय विचार केलो त्यात बहुतेक आड येतील असं वाटतंय. अवस्थेचंच वर्णन करायचं झालं तर लवकरच आता गणेशोत्सव येतील आणि गणेशोत्सवानंतरचं एक वर्तमानपत्रात येणारा छायाचित्र आपल्या सर्वांना जर माहिती असेल आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर ती अवस्था नेमकी माझी आत्ता झालेली आहे की नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या तो गणेशोत्सव संपला की त्यानंतर काही दिवस गणेशोत्सवाचे मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाप्पासमोर आलेलं दान मोजत असतात आणि ते चित्र आपण बघत असतो की किती सोनं आलं, किती पैसे जमा झाले आणि ते सगळं ते प्रोसेस आपण वर्तमानपत्रातनं बघत असतो. माझी अवस्था नेमकी तशीच झालेली आहे की तुमचा आशीर्वाद जो आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत, त्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मोजण्यात माझे आता पुढचे किती दिवस जाणार आहेत मला माहीत नाही. इष्ट असेल ते छापणार, हे खरं म्हटलं तर ठाणे वैभवचं ब्रीदवाक्य आहे. ते आमच्या वडिलांनीच ठरवलेलं होतं. अतिशय ज्येष्ठ पत्रकार होते आणि त्या प्रवासाचं आता 50व्या वर्षापर्यंत आपण आलेलो आहोत. त्यामुळे इष्ट ते छापणार याच्यामध्ये मग आम्ही काहीतरी बदल तरी करायला पाहिजे होते, पुढच्या पिढीने आणि काहीतरी करायला पाहिजे होतं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असं लोक विचारतील. तेव्हा मग आम्ही विचार केला की इष्ट ते छापणार बरोबर आहे, पण इष्ट ते छापणार असेल तर इष्ट ते विचारसुद्धा केला पाहिजे आणि इष्ट विचार करता करता इष्ट ती कृतीसुद्धा केली पाहिजे.
आणि म्हणून आज आम्ही जे काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून केवळ वर्तमानपत्र काढत नाही आहोत, तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इव्हेंट्स करतोय ज्यातनं ठाणे जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी, ज्याचा उल्लेख निखिलने केला की 1 मिनिट ठाण्यासाठी हा जो एक विषय त्यांनी मांडला त्याबद्दलचा आहे. या छापता छापता पुस्तकामध्ये डेफिनेटली 1975चा काळ आणि आता 2025पर्यंतचा संपूर्णपणे जे संक्रमण इव्होल्युशन झालेले आहे शहराचं, म्हणजे त्यावेळचं शहर, नगरपालिका, त्यानंतर महापालिका, मग आता स्मार्ट सिटीपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आज जिथे फक्त घोडे, टांगे, रिक्षा होत्या, तिथे आता आपल्याला काही दिवसात आपल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रो आपल्याला धडधडताना चालताना दिसेल. तर हे एवढं मोठं जे संक्रमण आहे, या संक्रमणाचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं असेल तर आम्ही आपल्या सर्वांचे खरं म्हटलं तर आभारी आहोत. कारण जर तुम्ही आम्हाला जर तेव्हा साथ दिली नसती तर ठाणे वैभवचं अनेकदा असं झालं होतं की हे बंद करावं की काय, इतपत वाईट परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली होती. परंतु आम्ही प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकट, प्रत्येक वादळ जे आहे ते आम्ही त्याला सामोरे गेलो. आणि तेव्हा विचार फक्त एकच होता की तुम्ही थिंक पॉझिटिव्ह, तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा, तुम्ही सकारात्मक जर राहिलात तर ही संकटं निघून जातील. आणि ती सुदैवाने ती गेली. अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली, मानसिक त्रास पण खूप झालेला आहे, संपूर्ण फॅमिली त्यातनं होरपळून निघालेली आहे. परंतु त्या सगळ्यातनं ताऊन सुलाखून आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहोत. ह्याचं कारण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की पत्रकारितेचा जो छापता छापतो त्याच्यावर मी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. कारण की केवळ मी आमच्या चॅलेंजेसबद्दल किंवा आव्हानांबद्दल लिहिलेलं नाही आहे, परंतु आजच्या पत्रकारितेचं बदलचं स्वरूप आणि छापता छापताच्या माध्यमातून जो ठाण्याचा अभ्यासक आहे त्याला पण सुद्धा बरेच काही त्यातनं गोष्टी समजू शकतील, मिळू शकतील. तर अशा पद्धतीचा सुद्धा मजकूर त्यात आहे. यात आम्ही एक जसं इष्ट ते छापणार हा जो आमचा एक अजूनही तो आम्ही आमच्या वर्तमानपत्राच्या मथळ्यावर आम्ही ते छापत असतो. त्यातला एक विषय जो आहे तो असा आहे की साधारणपणे पत्रकारितेचा जो आपण म्हणतो की एक दबावगट, एक प्रेशर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. एक संपूर्णपणे समाजाचा तो एक आरसा असतो आणि त्या आरशातलं जे म्हणजे प्रतिबिंब उमटतं ते वर्तमानपत्रात उमटत असतं. इंग्रजीत त्याला वॉच डॉग वगैरे सुद्धा म्हणतात. म्हणजे त्याला अनेक व्याख्या खूप आहेत वर्तमानपत्रांची. पण मला स्वतःला असं वाटतं की उपयुक्तता आणि उत्तरदायित्व ह्यांचं कॉम्बिनेशन जर तुमच्या पत्रकारितेत असेल तर सहसा तुम्ही उपद्रव मूल्याकडे जात नाही. आणि ते पथ्यवाक्य आम्ही खूप पाळलं की नॉर्मली खूप सोपं असतं एखाद्याच्या विरुद्ध बातमी छापणं किंवा एखाद्याच्या मागे लागणं, परंतु ते लागत असताना आपण त्या शहराचं हित कुठे आहे हे जर आपण बघत गेलो आणि ठाणे वैभवने ते सातत्याने पाहिलं की आम्ही शहराच्या हिताला खूप प्राधान्य दिलं आणि त्या हिताच्या माध्यमातून मग जर टीका करण्याची वेळ आली तर अनेकदा टीका केलेली आहे. मला असं वाटतं प्रताप सरनाईक असतील किंवा शिंदेसाहेब असतील हे दोघेही सहमत होतील, कारण की अनेकदा मी त्यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. परंतु त्या दोघांच्याबद्दल मला इथे तुम्हाला आदराने सांगावंसं वाटतं आणि अगदी दिघे साहेबांबद्दल सुद्धा की मी इतक्या वेळा त्यांच्यावर टीका केली परंतु त्यांनी कधीही मला फोन करून विचारलं नाही की तुम्ही टीका का करताय. ह्याचं कारण असं होतं की साधारणपणे टीका करताना टीका कोण करतो आहे ह्याचं एक त्या नेत्याला जर माहिती असेल, त्याचं जर त्याला बायोडाटा माहिती असेल, त्याचे अँटिसिडेंट्स माहिती असतील तर नॉर्मली हा त्रास होत नाही. सुदैवाने ठाणे वैभवचा संपादक म्हणून मला अत्यंत चांगला अनुभव या वेळेला आला आणि गेले 50 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने ठाणे वैभवची पत्रकारिता केली की ज्याच्यात आम्ही संपूर्णपणे एक पॉझिटिव्ह थिंकिंगचाच विचार केला. मगाशी आमच्या साधना जोशी यांनी तो उल्लेख केला. त्याचंच एक छोटंसं उदाहरण देतो की कोविडच्या वेळेला साधारणपणे दररोज रुग्णांची संख्या वाढत होती आणि एके दिवशी म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ होता, कोणीतरी मला येऊन सांगितलं, संध्याकाळची वेळ होती, आम्ही संध्याकाळी जेव्हा आमची एक मीटिंग असते सगळ्या वार्ताहरांची, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर आज 200चा आकडा क्रॉस केला आपण. मी म्हटलं मग बातमी कुठे आहे? तर त्यांनी बातमी आणली आणि त्यांनी हेडिंग जे दिलं होतं ते मला फार खटकलं. त्यांनी असं लिहिलं होतं की कोविडने डबल सेंचुरी मारली. मी म्हटलं कोविड इज नॉट क्रिकेट, कोविड क्रिकेट नाही आहे. आपण जर डबल सेंचुरी वगैरे असे शब्द वापरले तर लोकांना आपण घाबरवणार आहोत. तर आपण त्या दिवशी दुसरं काहीतरी विचार करूया. काय हेडिंग आहे दुसऱ्या बातमीत
दुसऱ्या पेऱ्यात, तिसऱ्या पेऱ्यात काही गोष्टी चांगल्या होत्या की काल जे काही 10-15 लोकांना लागण झाली होती त्यापैकी 8 लोक घरी गेले, बरे झाले. म्हटलं वाय नॉट दॅट, आपण ते हेडिंग केलं पाहिजे की 200 जणांना लागण झालेली असताना 15 लोक घरी गेले. ही बातमी आपण देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ती जबाबदार पत्रकारिता जी आहे ती आम्हाला आमच्या वडिलांकडूनच मिळालेली आहे आणि त्या जबाबदार पत्रकारितेतनंच आमचा पुढचा प्रवास चालू आहे. छापताबद्दल तुम्ही डेफिनेटली ते वाचाल तेव्हा तुम्हाला त्यातला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. दुसरं जे 3 खंड आज निघालेले आहेत पॉईंट ब्लँकचे, तर पॉईंट ब्लँक हे सदर जे आहे ते साधारणपणे गेले 20 वर्ष मी वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये स्थानिक पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या, राष्ट्रीय आणि काही वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. कारण तो मला आठवड्यातनं 1 दिवस असा मिळतो की मला स्थानिकमधनं थोडंसं बाहेर जातं, म्हणजे लोकलवरनं ग्लोबल जाता येतं. पण ते जाताना त्याची संगती, त्याची सांगड जर आपण आपल्या शहराशी घालू शकलो. एक तुम्हाला उदाहरण देतो की बोट्सवानासारखं गाव आहे, तिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट ही बेस्ट आहे अशी चर्चा आहे. पण बोट्सवानाबद्दलचा जर मी कुठेतरी लेख वाचलेला असेल तर माझी इच्छा असते की ठाणे परिवहन सभापती असेल किंवा ठाण्याचा महापौर असेल, ठाण्याचा आमदार असेल, नगरसेवक असेल, त्यांनी सुद्धा हे वाचलं पाहिजे. त्यांनी वाचलं नसेल तर त्याच्या संदर्भातली जी विचार प्रक्रिया आहे ती सुरू व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातनं आम्ही ते पॉईंट ब्लँकसारखं सदर सुरू केलं की ज्याचा थोडासा कॅनव्हास मोठा होता. आणि गेल्या 20 वर्षात जवळजवळ मी तसे 750 लेख लिहिले आणि 750 लेखातनं आम्ही ऑफकोर्स सगळे 750 लेख घेतलेले नाही आहेत. आम्ही एक संतोष राणेच आमचे प्रकाशक आहेत, त्यांनी एक पॉलिटिकल सायन्सचे एक प्रोफेसर होते, त्यांच्याकडे हे सगळं बाळ दिलं आणि त्यातनं 450 लेख आम्ही घेतले की ज्यांचा रेफरन्स पॉईंट जो आहे तो आजही आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचा वापर करता येऊ शकेल. आणि असे 450 लेख असलेले पॉईंट ब्लँकचे 3 खंड आपल्यासमोर आता आज आपण सादर केलेले. त्याचा पहिला खंड काही वर्षांपूर्वी झाला होता, अरुण टिकेकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. गिरीश कुबेरांनी प्रस्तावना लिहिली होती आणि ह्यावेळच्या प्रस्तावनांमध्ये राजीव खांडेकरांची एक प्रस्तावना आहे, जे छापता पुस्तक आहे त्याला कुमार केतकर सरांची प्रस्तावना आहे, डॉक्टर उदय निरुळकरांची प्रस्तावना आहे आणि सकाळचे जे माजी संपादक होते राजीव साबळे त्यांची सुद्धा प्रस्तावना. तर अशा पद्धतीचं ते एक पॉईंट ब्लँकचे 3 व्हॉल्यूम जे आहेत ते सुद्धा आज प्रकाशित झालेले आहेत. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की ठाणं कॉस्मोपॉलिटन झालं आपण असं म्हणतोय, परंतु मग आम्ही काय केलं, आम्ही ठाणे वैभवचं सुद्धा आम्ही थोडंसं भाषेचं आम्ही जी काय मराठीची मर्यादा होती ती थोडीशी बदलून त्याला इंग्रजीचं पण आम्ही त्याला बाद चढवला आणि त्याच्यातनं आपण KYT नो युअर टाउनसारखं साप्ताहिक काढलं आणि आज जवळजवळ आम्ही मला वाटतं 22 न्यूजलेटर्स काढतो, त्यापैकी जवळजवळ 18 न्यूजलेटर्स मला वाटतं इंग्रजीतच आहेत. ह्याचं कारण थोडंसं तुम्हाला मी मित्रांनो असं सांगतो की ही पत्रकारिता करत असताना म्हणजे एक स्थानिक दैनिकाचा संपादक म्हणून काम करत असताना मला 18 वर्ष टाइम्स ऑफ इंडियाचा जिल्हा वार्ताहर म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आणि मला तेव्हाही समजत होतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे काही येऊ शकत नाही आहे आणि जे येणं आवश्यक आहे शहराच्या दृष्टिकोनातनं ते सगळं आपण जर घेतलं तर काय होईल. आणि त्याच्यातनं KYTचा जन्म झाला आणि आज ते सुरू आहे. परंतु ओव्हरऑलच कॉर्पोरेट जगामध्ये ठाणे वैभवची कशी काय ओळख करून देता येईल यासाठी आम्ही अतिशय सुंदर कॉफी टेबल बुक काढलेलं आहे. मगाशी आपण शिंदे साहेबांच्या हातात ते जेव्हा होतं प्रकाशनाच्या वेळेला तेव्हा लांबनं दिसलं नसेल, पण तुम्हाला मी त्याची कव्हरची स्टोरी सांगतो की त्या कव्हरवर आम्ही बिबळ्या दाखवल्या आणि तो बिबळ्या ठाणे वैभव असतं. त्याचं कारण असं होतं की लोकांची उत्सुकता आम्हाला वाढवायची होती आणि हे साधारणपणे कॉफी टेबल बुक जे आहे हे कॉर्पोरेट लोकांसाठी आपण ते देणार होतं, कारण ब्रँड ठाणे वैभव हा आम्हाला पुढे न्यायचा आहे. तर बिबळ्याची निवड का केली म्हणून मला लोकांनी विचारलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं की जशी बल्लाळांच्या 3 पिढ्या झाल्या तशा बिबळ्याच्याही 7 पिढ्या झाल्या असतीलच ना. ते वरनं ठाणे येऊरवरनं बघत असेलच ठाण्याचं काय कसं चाललंय वगैरे. त्याच्यामुळे एक बिबळ्याच आपण ठाणे वाचून दाखवू, ती कुतूहल वाढेल आणि त्याच्यातनं आपण पुढे जाऊ. अशा पद्धतीने आम्ही त्याचं ते कॉफी टेबल बुकचं सुद्धा कव्हर केलेलं आहे. मी फार वेळ घेणार नाही, परंतु इथे एक गोष्ट नमूद करायची वाटते की हे सुवर्ण महोत्सव वर्ष होतं आणि प्रत्येक वेळेला आपण एक बकेट लिस्ट करतो. ती बकेट लिस्टमध्ये माझी एक बकेट लिस्ट सर अशी होती की पंढरीची वारी करावी आणि तो योग यावर्षी मी जुळवून आणला. मी आणि माझी बायको मंजुषा आम्ही दोघे वारीला जाऊन आलो आणि त्या वारीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मला डेफिनेटली एक पत्रकार असल्यामुळे आणि पत्रकार जास्ती आणि कवी थोडा असल्यामुळे मला काही वेळेला त्यातल्या पण काही गोष्टी दिसतात.
तर मला असं वाटलं की मी जो काय ठाणे वैभवची पत्रकारिता करतोय तो सुद्धा प्रवास एका वारीसारखाच आहे. आम्ही सुद्धा वारीलाच निघालो. आजही 50 वर्ष झाली ही वारी चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण जर वारीला निघालो असू तर मग आपलं विठोबा कोण आहे, आपला पांडुरंग कोण आहे असा मी विचार करत होतो. तेव्हा माझ्या मनात आलं की पत्रकारितेकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितलं जातं. आणि मग मी ठरवलं की हा चौथा स्तंभ म्हणजेच आमचा विठू आहे, आमचा विठोबा आहे. आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या पद्धतीने वारीने दरवर्षी जावंच लागणार आणि ही वारी कंटिन्यू होत राहणार आहे. मला असं बरंच बोलण्यासारखं आहे खरं म्हटलं तर, परंतु मी जास्त वेळ घेणार नाही. कारण एक माशी आलेली आहे दूरदर्शनवरनं मला त्रास दिला. वासंती वर्तक यांना जुने दिवस आठवले असेल एखाद वेळेला, परंतु ती माशी पण मला खूप त्रास देते. ती माशीला कोणी सुपारी दिले का आता हेही मला आता कळायला मार्ग नाही. परंतु मी जास्त वेळ न घेता, कारण की शिंदे साहेबांना सुद्धा खरं म्हटलं तर मी त्यांचे विशेष आभारी आहे. कारण की ते आता 11 वाजता पुण्यात असणार होते, परंतु त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला आणि आपल्यासाठी इथे थांबलेले आहेत. तर त्यांचाही मी आभारी आहे आणि त्यांचा जास्त वेळ घेणार नाही. परंतु माझा अतिशय जवळचा मित्र प्रताप सरनाईक इथे आहे. आज माझे अनेक मित्र आले नाहीत, तुम्ही पाहिलं असेल की मी त्याच्यानंतर खुर्च्या काढल्या. तर माझा मित्र जितेंद्र आव्हाड आलेला नाही, पण जितेंद्र आव्हाड हुशार आहे, त्यांनी त्याच्या बायकोला पाठवलेलं आहे. त्यामुळे त्या आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत करतो. माझा मित्र आनंद परांजपे सुद्धा इथे आलेला आहे. असे बरेच माझे मित्र आहेत. जगदाळे सर आलेले आहेत. मला असं वाटतं आज एक आमचे अनिल थत्ते आता इथे आहेत, उपस्थित आहेत. अनिल थत्ते माझे खूप जुने मित्र. निखिलने मग अशी उल्लेख केला त्याचा तुम्हाला मी सांगतो. आणि अनिल थत्त्यांचं एक रेफरन्स पण मला द्यायला आवडेल की जेव्हा माझे वडील फार अचानक गेले तेव्हा मी संपूर्णपणे ऑफिसमध्ये गुंतून घेतलं होतं स्वतःला. मी काही बाहेरचे कार्यक्रम वगैरे हा विषयच नव्हता. कारण की मी ठरवलं होतं की बाबा बाहेरचं बघणार आणि मी संपूर्णपणे प्रेसचं बघणार. इतपत वॉटर टाईट कंपार्टमेंट आम्ही केला होता. पण वडील अचानक गेले आणि मग वडिलांना जी निमंत्रणं यायची कार्यक्रमांची ती मला यायला लागली. आणि मग माझं पंचायत झाली, कारण मी असं फार जाहीर कार्यक्रमात वगैरे जाणारा बोलणारा असा नव्हतो. मग मी सगळ्याला नाही नाही म्हणायचो. हे गोष्ट अनिल थत्त्यांच्या कानावर कुठेतरी गेली आणि त्यांनी मला एक दिवशी ऑफिसमध्ये येऊन सांगितलं, तू किती दिवस लपवशील रे स्वतःला, वडिलांच्या नंतर तुलाच लोक बोलवणार आहेत, कारण की तुझ्याकडनंच ती अपेक्षा आहे. त्यामुळे तू ह्या सगळ्या कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारली पाहिजे. त्या अनिल थत्ते सुद्धा आपल्याला. मला असं वाटतं की असे प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात एक कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाने आज इथे कितीतरी नावं घेता येतील की ज्यांचा माझा खूप जवळनं संबंध आला आहे. आणि असे अनेक मित्र सुहृद गेले अनेक वर्ष मला मिळाले. त्याच्यातनंच संपादक म्हणून मला त्यांनी आठवण करून दिली की मी प्रवासी महासंघाचा उल्लेख केलेला नाही. आज प्रवासी महासंघाचे खूप लोक आलेले आहेत. मग मला नाट्य परिषदेचं नीलमताई शिर्केने अलीकडे ठाणे शाखेचा अध्यक्ष करून बालनाट्य परिषदेचं त्याचा अध्यक्ष केलं. त्यामुळे बालनाट्य परिषदेचे पण लोक आज इथे मोठ्या प्रमाणात आहेत. तर असे बऱ्याच जबाबदाऱ्या मिळाल्या. सिटीझन फोरम केलं काकोडकर साहेब, आम्ही सिटीझन फोरम केलं आणि इथे शिंदे साहेब बसलेत. मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की शिंदे साहेब एवढे सिंपल होते की तो आम्ही अभिरूप जे महापालिका केली महापालिका सभा, तेव्हा शिंदे साहेब खाली ऑडियन्समध्ये बसले होते, ते वर येऊन नाही बसले. त्यांनी सगळे प्रोसिडिंग्स पाहिले आणि मला फोन करून सांगितलं की अशा पद्धतीने जर महापालिका सभा झाला तर काय मजा येईल. मी म्हटलं ते तुमच्या हातात आहे. मी शेवटी माझं जे पत्रकार म्हणून बोलायचं ते मी बोललो. परंतु अशा सगळ्या गोष्टी केल्या. परंतु हे ठाणे वैभवचा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा काही माणसं अतिशय छान उभी राहिली आमच्या आईवडिलांच्या बरोबर. त्यातलं एक नाव मी विसरू शकत नाही, आमचे दातार बंधू. म्हणजे दातार आमचे प्रमुख वितरक आहेत. गेले 50 वर्ष ते वितरक आहेत. आज अरविंद दातार इथे आहेत, अरुण दातार आलेले आहेत, पण अरुण दातारांचे चिरंजीव अमित दातार आलेले आहेत. ह्या लोकांनी त्यांचे वडील खरं म्हटलं नाना दातार ह्यांचा पण मला इथे मुद्दाम उल्लेख करायचा. तर ह्या सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे आज ठाणे इथपर्यंत पोहोचलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि तुम्ही इथे आलात, आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात, त्याबद्दल मी आपला कायम ऋणीच राहील. आणि ही जी संपूर्णपणे ठाणेचा जो प्रवास आहे, ही वारी आपण म्हणूया त्याला, ती वारी अशी सुरू आहे. धन्यवाद. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. आणि हा यज्ञ ज्ञानाचा आहे, पत्रकारितेचा आहे. आपण सर्व उपस्थित आहात. या ठिकाणी
2016च्या बॅचचे IAS ऑफिसर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ सर उपस्थित आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी मिलिंद बल्लाळ सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इथे सन्मान करावा. ठाण्याचं भाग्य असं आहे की मगाशी बल्लाळ सर म्हणाले की मी इतकं टीका करून सुद्धा कधी मला कुठलाही त्रास झाला नाही, कारण ठाण्याचे सगळे नेते हे समंजस आहेत. सरनाईक साहेब बरोबर. आणि मगाशी बल्लाळ साहेब म्हणाले की माझ्या पत्नीसोबत मी, पत्नीचा आवाज आलाय बघा, मी वारीला गेलो. खरं तर बल्लाळ साहेब अनेक पत्न्या म्हणजे इतरांच्या त्या काय सांगतात, नाही तुमच्याबद्दल की त्या सांगतात आम्हाला तलावपाळीला जायचं आहे, पण अशी पत्नी असते की जी नवऱ्यासोबत वारी करते. आणि आमच्या मंजुषाताई इथे उपस्थित आहेत. मिलिंद सरांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे वैभव पुढे नेण्याचं श्रेय त्यांचंही आहे. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्या मुद्दाम खाली बसल्या आहेत. मंजुषाताई बल्लाळ यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. हे नाव घे असं बल्लाळ साहेबांनी सांगितलेलं नाही, कळलं का सर? एक 2च मिनिटं मी घेणार, कारण छापताचा उल्लेख सरांनी केला आणि तिथे जे प्रतिमा तुम्ही बघताय, संस्थापक ठाणे वैभवचे नरेंद्र बल्लाळ सर, त्यांच्याविषयी मिलिंद बल्लाळ लिहितात अर्पण पत्रिकेत, म्हणजे डोळ्यातून पाणी यावं. तीर्थरूप पप्पा, भावनांच्या हिंदोळ्यावर गतस्मृतीना आणि 50 वर्षाच्या घटनांना उजाळा देत आम्ही छापता हा तुम्हीच सोडलेला संकल्प पूर्ण करीत आहोत. हे पुस्तक तुम्हाला अर्पण करताना स्वप्नपूर्तीचा आनंद होत आहे. तुम्ही हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी आमच्यात नाही याची रुखरुख वाटत आहे. तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत कायम राहतील. यानंतर ज्यांनी परिवहन खात्याला खरं डायनॅमिक केलेलं आहे, लोकाभिमुख खातं, शिंदे साहेब आपल्या यांना उशिरा खातं मिळालं पण त्यांनी त्याचं चीज केलेलं आहे. एकदा जोरदार सरनाईक साहेबांसाठी टाळ्या होऊ द्या. आमच्याशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. ठाणे वैभवच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज मंचावर उपस्थित असलेले या संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असे ठाणेकर असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण आणि ज्यांना संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरव प्रदान करण्यात आला ते आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर सर, माजी न्यायमूर्ती, ज्यांनी अनेक चांगले निकाल ह्या देशासाठी दिलेले आहेत, ते ठाण्याचे गौरव आदरणीय अभय ओक सर, नुकतेच ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती ज्यांची झाली ते कृष्णनाथ पांचाळजी, कुमुदिनी बल्लाळजी, निखिल बल्लाळ, मंजुषाताई बल्लाळ आणि प्रामुख्याने ज्यांनी आताच अर्धवट का होईना पण आपलं मनोगत व्यक्त केले ते मिलिंद बल्लाळजी. जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु एक गोष्ट ह्या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की ठाणे वैभवच्या सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे जेव्हापासून ठाणे वैभव हा रंगीत नव्हता तेव्हापासून आम्ही सगळे ठाणे वैभवचे वाचक पण आहोत आणि आमच्या जडणघडणीमध्ये किंवा किंबहुना आज परिवहन मंत्री म्हणून ह्या ठिकाणी इथपर्यंत पोचण्यामध्ये ठाणे वैभवचा खारीचा वाटा हे मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं. याचं कारण असं आहे की काही जुन्या आठवणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस 97 साली तर आम्ही नगरसेवक झालो, पण त्यापूर्वी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ज्या वेळेस काही आंदोलनं करायचो, ज्या वेळेस काही सांस्कृतिक कार्यक्रम करायचो, त्या वेळेस त्या कार्यक्रमाचे फोटो, कारण हे आजच्या तारख एकदम सोशल मीडिया वगैरे त्यावेळेस काही नव्हतं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा नव्हते, परंतु त्याचे फोटो कुठे ना कुठे छापून यायला हवेत, त्या बातम्या कुठे ना कुठे छापून यायला हव्यात. यासाठी आम्ही स्वतःच बातम्या तयार करायचो, स्वतःच आमचे फोटो घेऊन ठाणे वैभवच्या ऑफिसला जायचो.
चांगल्या बातम्या त्या ठाणे वैभवच्या माध्यमातून मिलिंद बल्लाळ छापायचे, परंतु फोटोसाठी मात्र 60 रुपये घ्यायचे. त्यामुळे आम्हाला आनंद वाटायचे की 60 रुपयामध्ये आम्ही पूर्ण ठाण्यामध्ये पोहोचू शकतो. आणि जर एखादी चांगली आणि मोठी बातमी असेल तर ती बातमी पहिल्या पानावर वगैरे लागली तर 500-1000 त्याच्या कॉप्या घ्यायच्या आणि घरोघरी पोहोचवायच्या, जेणेकरून आमचं मार्केटिंग आम्हीच करायचो. आणि त्याचा फायदा असा झाला की 97 साली आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यामुळे ठाणे वैभवचं ते योगदान आहे. त्यावेळेस जर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून मी निवडून आलो नसतो किंवा शिंदेसाहेब जर त्यावेळेस कदाचित महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा जर निवडून आले असते तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते की नाही, किंवा आज उपमुख्यमंत्री झाले असते की नाही, किंवा मी परिवहन मंत्री झालो असतो की नाही याची मला कल्पना नाही. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना स्थानिक दैनिकाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व फार मोठं आहे आणि ठाणे वैभवचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अनेक दिग्गज या मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि आज परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मी शिंदेसाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की खूप चांगली मला उपलब्ध संधी या ठिकाणी करून दिली. काही चांगल्या बातम्या, काही वाईट बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतच राहतात. पूर्वी आम्ही ठाणे वैभवमध्ये जसा पहिल्या पानावरच्या बातम्या वाचायचो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते 200-500 पेपर घेऊन घरोघरी पोहोचवायचो. आज परिस्थिती अशी झाली आहे की पहिल्या पानावर किंवा शेवटच्या पानावर आपली बातमी आली आहे का, ती बातमी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा विचार करून आम्हाला वृत्तपत्र वाचवायला लागतात. आणि आजही परिस्थिती आज ठाणे वैभवची तीच आहे. मिलिंद बल्लाळांना मी मगाशी मंचावर म्हणालो की तुम्ही समाधानी नसाल, कारण 50 वर्षाची तुमची कारकीर्द आहे आणि या कारकिर्दीमध्ये नेहमी म्हणजे मिलिंद बल्लाळांबरोबर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले नाही म्हटलं तरी मी 1-1, 1.5 तास त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. ठाण्याच्या जडणघडणीविषयी किंवा विकास कामांविषयी त्यांच्याबरोबर बोलत असताना अनेक त्यांनी काही उपक्रम सांगितले ते मी प्रत्यक्षात सुद्धा उतरवले. परंतु बोलत असताना मी नेहमी त्यांना हेच सांगायचो की ठाणे वैभव आहे. आज माझ्या घरी सुद्धा वृत्तपत्र वाचन करत असताना मी पहिला ठाणे वैभव वाचतो आणि नंतर इतर पेपरला सुरुवात मी करतो. हे ठाणे वैभवचं वैशिष्ट्य गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जपलेलं आहात, कारण पॉझिटिव्ह पत्रकारिता तुम्ही एवढ्या वर्षापासून केलेली आहे. तुम्ही कितीही म्हणाल की आमच्यावर टीका केली किंवा आमच्यावर काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या आमच्याबद्दल छापल्या, परंतु आम्ही ठाणे वैभवच्या माध्यमातून ज्या बातम्या आजपर्यंत वाचलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत त्या बातम्या नेहमी पॉझिटिव्ह रूपानंच आम्ही घेतलेल्या आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत बसलो. आणि म्हणूनच ठाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो याचा मला अभिमान आहे. मी ठाणे वैभवच्या ह्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देत असताना एक मी मनामध्ये मगाशी विचार केला, कारण ही सगळी मंडळी ज्यावेळेस मी शिंदे साहेबांची वाट बघत त्या ठिकाणी उपस्थित होतो गेटवर आणि मिलिंद बल्लाळ, आनंद कांबळे सगळ्यांचं स्वागत करत होते, त्यावेळेस एक एक चेहरे असे दिसले की हे जुनी लोक आहेत, हे ठाणेकर आहेत आणि हे कुटुंब आहे. म्हणजे हे सगळी बसलेली समोरची मंडळी जी आहे ते सगळ्या ओळखीची मंडळी आहे, कुटुंबातली मंडळी आहे असं वाटतं आणि हे कुटुंब सांभाळण्याचं काम मिलिंद बल्लाळ तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुमचं मनापासून मी कौतुक करतो. आणि मगाशी मी एक विचार करत होतो की 25व्या वर्षाचं जेव्हा वर्धापन दिन होता तेव्हा आम्ही उपस्थित होतो. 50व्या वर्षाच्या ह्या वर्धापन दिनाला पण आम्ही उपस्थित राहिलो. 75व्या वर्षाला आम्ही उपस्थित राहू की नाही, परंतु नक्कीच ह्या मंचावर उपस्थित असलेल्यांनी, ह्या ठिकाणी सुद्धा खाली उपस्थित असलेले सगळ्यांनी 75व्या वर्षात सुद्धा ठाणे वैभवच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहावं ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन बल्लाळ कुटुंबांना सुद्धा असंच तुम्ही ठाणेकर कुटुंब जे अशा प्रकारचं निर्माण केलेलं आहे ह्या शहरामध्ये कुटुंब म्हणून तसंच कायम राहावं, तसंच प्रेम कायम ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.